स्वतंत्र भारताचे खरे अर्थभूषण अर्थरत्न भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण भारतात शोकाकुल वातावरण आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेत डॉक्टर मनमोहन सिंग यांचे योगदान मोलाचे आहे हे विसरून चालणार नाही, अशा शब्दात माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। पाहूयात। स्वतंत्र भारताचे खरे अर्थभूषण म्हणा किंवा अर्थरत्न म्हणा, भारतासाठी, भारताच्या अर्थविषयासाठी जर खरंच कुणी रत्न असेल किंवा कोहिनूरचा हिरा असेल असं म्हणलं तर त्यात अगदी निसंकोच भारतातील सगळे थोडासाही अर्थ समजतात असे लोक याच्यावर विश्वास ठेवतील। आज असे खरे अर्थतज्ञ, अर्थरत्न आपल्यातून निघून गेलेले आहेत। त्यांचं जे योगदान भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे ते प्रचंड मोलाचं आहे आणि आज ग्लोबल इंडिया किंवा मुक्त अर्थव्यवस्था ज्याला आपण म्हणतो त्याची देण ही मनमोहन सिंगांनीच आपणाला दिली, हे आम्हाला विसरून चालणार नाही। त्याच्यामुळे त्या अर्थरत्नास खूप खूप श्रद्धांजली, आदरांजली। वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालंय, ही शोकांतिका आहे, पण त्यांना 92 वर्षाचं आयुष्य मिळालं हे भारताचं सौभाग्य आहे, भारतीय राजव्यवस्थेचं संस्था। आणि जे 33 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत काम केलं आणि त्याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम केलं। 1957 साली केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थविषयी डिग्री घेतल्यानंतर अर्थ हे किती आपल्या जीवनाच्या, सामान्याच्या जीवनाशी उपयोगी आहे ह्याचा अभ्यास जर आपण केला तर निश्चितपणे माझ्या मते डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतातले अर्थरत्न आहेत, त्यांना भारतरत्नही ते होतील। हीच त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना।